उद्घाटन समारंभ लगेच आपला सुरू होतोय. जयभैरी संघ ओरी घाववाडी आयोजित भव्य ओपन अंडरआर्म स्पर्धा नमस्कार मंडळी, स्वर्गनगरी कोकण पुन्हा एकदा कोकणकर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे ना आमच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी मॅचीवर भव्य ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा याचं आयोजन केलं आहे आणि आता उद्घाटन होतं. तिथे ट्रॉफ्या वगैरे सर्व ठेवलेल्या आहेत आणि गावाकडचं क्रिकेटमधलं ते जल्लोष असतो आणि सगळे वाडीतले पोरं आणि ग्रामस्थ मंडळी इथं उद्घाटनाला आलेत. श्रीफल द्यायचं आपल्या इथं आणि किरण दादा पण आहेत आपल्यासोबत. पर्व तिसरे किरण दादा पण आले तिथं. किरण दादा पाचले खास उद्घाटन झालेला उपस्थिती लावलेली आहे दादांनी. इकडे भाऊ वगैरे ते बघा ग्रामस्थ मंडळी. होय झाला उद्घाटन चालू आहे. हे रामा रस्त्यावर ठेवू नको, आतमध्ये घाला तिथं. या ठिकाणी ठेवण्यात आलेले पारितोषिक जयभैरी क्रिकेट संघ ओरी घाववाडी आयोजित भव्य ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पर्व तिसरे. प्रथम पारितोषिक आले ते त्यांचं नाव घेतो मी, कुमार रितेश गवाई आणि उमेश गवाई यांच्याकडून हे प्रथम पारितोषिक आपल्याला ट्रॉफीच्या रूपात मिळालेलं आहे. तरी दुसरं पारितोषिक आहे जयभैरी क्रिकेट संघ ओरी घाववाडी आयोजित भव्य ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पर्व तिसरे. द्वितीय पारितोषिक आलंय सौजन्य आहे श्री तेजस गवाई आणि सापनाथ दसम. या ठिकाणी तिसरं पारितोषिक आहे ते तृतीय पारितोषिक आपला रामचंद्र भागोजी घाणेकर यांच्या स्मरणार्थ. रामचंद्र भागोजी घाणेकर यांच्या स्मरणार्थ कुमार शिवम राकेश गवाई. नाव चुकलं हो जरा. तृतीय पारितोषिक आहे कैलासवासी रामचंद्र भागोजी घवाई यांच्या स्मरणार्थ कुमार शिवम राकेश घवाई यांच्याकडून हे तृतीय पारितोषिक आलेलं आहे. तरी चौथं पारितोषिक आहे ट्रॉफीच्या रूपात कुमार प्रतीक घवाई आणि नरेंद्र मोरे यांच्या सौजन्यानं हे चौथं पारितोषिक आपल्याला ट्रॉफीच्या रूपात मिळालेलं आहे. तरी संघाच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. जयभैरी क्रिकेट संघ भव्य ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पर्व तिसरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी आपल्याला आलेला आहे सागर सुरेश मोरे. सागर मोरे तुमचं खूप खूप अभिनंदन, तुमचं स्वागत. तसेच उद्घाटन या स्पर्धेचं झालेलं आहे. तरी मान्यवरांना मी विनंती करेन 2 शब्द आपल्या या इथे येऊन कसं वाटलं या मंडळाच्या वतीनं तुम्ही जरा 2 शब्द सांगावे असे झालेले आहे. तर त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे मंडळासाठी. धन्यवाद. चापनाथ दादा, तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? आणि तुम्ही स्पॉन्सर आहात, पण आहात. सर्वप्रथम आधी आपल्या मंडळाचे मी धन्यवाद म्हणतो. ज्या ज्या वेळी त्या वेळी आपल्या मंडळातील सर्व मुलांचे वेळोवेळी आम्हाला सहकार्य लाभतं. खास असेल, राहुल असेल, उभी असेल, कुठे असतील आणि सगळे माझे मित्रमंडळी. त्याचप्रमाणे आज आपल्या मैदानामध्ये किरणदादा फास्टे यांचं देखील ते आगमन झालंय
आणि ह्या तुमच्या कमिटीच्या वतीने मी त्यांचं शाब्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे तुम्ही बोललात एक नावाजलेलं असं मंडळ मी म्हणता येईल, कारण तुमच्या मंडळाची जर थोडक्यात चर्चा केली तर एक मोठं मंडळ आहे. कारण तुमच्या मंडळातले जे पोर आहेत त्यांची जे उत्साह असतो तो आम्हाला या मागच्या काही 4-5 दिवसात पाहायला भेटला आहे. आणि खरोखर तुमच्या वाडीतील जे सर्व थोर मंडळी आहेत त्यांचा तुम्हाला वेळोवेळी पाठिंबा लावलाय. आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो की 2 शब्द व्यक्त करायला तुम्ही मला संधी दिली. आणि आजच्या या 3 दिवसाच्या तुमच्या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा देतो. आणि उद्घाटन सामना मस्तपैकी दणक्यात करा त्यासाठीच आम्ही आलोय, कारण एक संधी भेटणार. ठीक आहे, पूर्ण सर्व कमिटीला शुभेच्छा. असेच यापुढे तुमच्या क्रिकेटच्या स्पर्धा पार पडत राहा. धन्यवाद काका. भव्य ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पर्व 3 यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. गेला रिवर्स शॉट मारा एक. हा उमेरा एक फोटो काढूया आपल्या. फोटो काढूया. या ठिकाणी कॉमेंटेटरचं काम पाहणार आहेत ते आमचे प्रमोद दादा ढवाळी. हे खरोखर क्रिकेट प्रेमी आणि स्पॉन्सर पण आहेत. ते त्यांच्याकडून आपल्याला खूप काही सहकार्य लाभलेलं आहे. वतीनं त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. तरी त्यांनी माईकचा संपर्क साधायचा आहे, माईकचा ताबा घ्यायचा आहे. मैदानातला पहिला सामना आहे. नरबे घाणेकरवाडी आणि कोंडी देवळाची वाडी नाणेफेक होते. विकास आता आलाय मात्र विकास. पाहूया विकास. आदिनाथच्या जागी विकास आलाय. नॉन स्ट्राईकला पुढचा चेंडू संतोषाचा कामासाठी पुन्हा एकदा पंच रुपेश पाटील यांचा वाईटचा इशारा. लक्ष ठेवा ये तिकडे रणनीटल्या. जय भैरे क्रिकेट संघावर हिवाळी आयोजित भव्य ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आणि या आजच्या दिवसातील पहिलाच ऑफरचा रंगाचा सामना. पुढचा चेंडू सुंदर असा टोलला चेंडू पाहूया. मला वाटतं सीमारेषा पार दुसरा खणखणीत चौकार. 4 धावांसाठी सुंदर अशी फलंदाजी रामा याच्याकडून आपल्या संघासाठी. नाही होत हा होय होय आलो. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया. 2 धावाचा घेतले. सुंदर अशा 2 धावा. आजूबाजूला कोणते संघ आले असतील त्याने कमिटीशी संपर्क साधायचा आहे. काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा कट केला चेंडू. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी धावतायत. 2 धावा यशस्वी पूर्ण केल्यात. मंडळी गावच्या पोरांच्या मॅची म्हटलं ना तर धडकूच असते. कालच्या दिवसात बरेचसे सामने झाले. म्हणजे 25, 27 आणि 28 असे 3 दिवसात आपल्याकडे मॅच आहेत. तर आज एक 26 तारीख आहे ना. 27 आणि 28. 27 तारखेला फक्त फ्रेश राऊंड खेळवणार आहे. 28 तारखेला एकही फ्रेश राऊंड खेळवणार नाही. जर कोणाला संघ द्यायचा असेल खंडाला ते रत्नागिरीपर्यंत कोण असेल आपले मंडई ओपन अंडरआर्मची क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आपल्या इथे. तर कोण व्हिडिओ बघणार आपण येणार असतील तर नक्की या कॉन्टॅक्ट करून आणि आनंद घ्या.
अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आहे. कोणीही खेळू शकतं त्याच्यामध्ये, पण एक ग्रामपंचायत आहे. आणि मंडळी हा व्हिडिओ थांबवतो, छोटासाच व्हिडिओ होता कारण खूप धावपळ होती आणि 12 वाजेपर्यंत होतो येते मी. त्याच्यानंतर मग किरणदासोबत मी फिरायला गेलो. तो पण पुढे व्हिडिओ बघा तुम्ही. हा व्हिडिओ तर आज टाकतो कारण जर कोण व्हिडिओ बघून येणार असतील ना क्रिकेट खेळायला आपले मित्रमंडळी तर नक्की या मंडळी. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की घ्यावा, पूर्ण व्हिडिओ येईल. हा छोटासाच व्हिडिओ होता कारण जास्त नव्हते आणि आपले सपोर्ट करणारे भरपूरसे मित्रमंडळी, गावातील पोरं आणि ग्रामस्थ मंडळी सर्वजण उद्घाटनला होते आणि उद्घाटन सामना बघितलेला आम्ही. तर खूप छान वाटलं मलासुद्धा आणि बाकीच्यांना पण. नियोजन पण एकदम सुंदर केलं पोरांनी. सगळेच पोरं सपोर्टिव्ह आहेत आणि लहान पोरांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे मैदान बनवण्यापासून सगळं. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. हा छोटासा व्हिडिओ आहे, अजून येतील व्हिडिओ. तोपर्यंत हा व्हिडिओ आपण अपलोड करूया आज. खूप घाई गडबड आहे बघा, कामं पण आपली बाकी आहेत इकडं. हे सगळं सोडलेलं आहे आता. अगोदर लग्नाच्या वेळी कसं होतं आणि आत्ता कसं आहे बघा. हा मंडप होता इकडे. हा हळद नाचून पोराने एवढा दिसते ना, हल्दीला सगळा धुरला केलेला आहे. पूर्ण सारवण होतं टाकलेलं, तर हा हल्दीच्या वेळी त्याने धुरला करून टाकले नाही. चला सगळी हळद उतरणे वगैरे झालेलं आहे मंडळी. आणि आता पुढच्या पण कामाला सुरुवात करायची आहे आपली. आता ऑर्डर वगैरे सुरुवात होते. रविवारनंतर जायचं आहे मुंबईला. तर चला मंडळी हा व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लगेच मंडळी. आवाज पण बसला आहे जरा, सगळ्या जागरणाने एकत्र झालं आहे गाडीवरून फिरून वाऱ्यावरून. तर लगेच मंडळी कोकण गाजी कसा थेट स्वर्गनगरी कोकण नगर बसला कोकण दर्शन. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओ लवकरच.